पोलिसांच्या व्यवसायात काही धोके आहेत, मात्र शिक्षकी व्यवसायात मानसन्मान मिळतो. काहीही झाले तरी पोलिसांना बोल खावे लागतात. सर्वात चांगलं प्रोफेशन म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आणि प्राध्यापक आहेत. पोलीस दलात काम करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. गेल्या 33 वर्षाच्या सेवेत केलेल्या कामाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये श्री फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, संचालक मोहम्मद मणेर, इंद्रजित घाटे, मिजेचे उपअधीक्षक प्रणित गिल्डा, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्यासह कॉलेजमधील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे म्हणाले, सर्व क्षेत्रात काम करणारे लोक आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो असे म्हणून काम करत असतात. प्रशासनात हे चित्र दिसत नाही, मात्र पोलीस दलात काम करताना सुनील फुलारी यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. ब्रिटिशांच्या काळात पोलिसांची जी प्रतिमा होती तीच प्रतिमा आताच्या पोलिसांची असल्याचा समज बदलण्याचे काम फुलारी यांनी केले. राष्ट्रपती पदकासह अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत, मात्र त्यांनी जनतेचे मिळवलेले प्रेम हे सर्वात मोठे आहे. पोलीस दलात राहून नम्रपणे वागणे, सर्वांचे म्हणणे ऐकणे हे क्वचितच पाहायला मिळते. त्यांच्या काळात अनेक निवडणुका शांततेत पार पडल्या. कोल्हापुरात ते स्वतः काठी घेऊन रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या सहकार्याला बळ त्यांनी दिलं. त्यांना पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो असे मनोगत संजय भोकरे यांनी व्यक्त केले. क्षेत्रात आपण बघतो समाजाचं देणं आहे म्हणून सगळी व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि तशी वागत असतात. तो शिक्षण क्षेत्रामध्ये कोण असेल, कोण कृषी क्षेत्रात असेल, कोण उद्योग क्षेत्रात असेल, पत्रकारितेत असतील आमच्या, परंतु हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे की आपण देणं आहोत समाजाचं आणि ते काम केलं पाहिजे. पण हे प्रशासनात विशेष दिसत नाही. ते मी कोणाकडे बघितलं तर फुलारी साहेबांच्यात मी ते बघितलं की समाजाचं काहीतरी देणं आहे. पोलीस अधिकारी म्हणजे मी जगावेगळा कोण आहे असं कधीही त्यांनी दाखवलं नाही आणि तशी ते वागत नाही. म्हणजे पूर्वी होते बघा अरविंद इनामदार, म्हणजे आम्ही त्यावेळेला पत्रकारितेची सुरुवात होती बऱ्यापैकी, त्यावेळेला ते बोलायचे की जनतेचा मित्र हा पोलीस आहे. पोलीस मित्र म्हणजे जनतेला वनवासात घालवू नका, त्याचं रामराज्य कसं होईल हे बघा, असं ते बोलायचे त्या काळात. अरविंद इनामदार म्हणून व्यक्तिमत्व होतं. म्हणजे पोलिसांच्या विषयीची भीती. आता त्या दोष आपला कुणाचा नाही, भारतीय जनता म्हणजे भारतीय जनतेचा कुणाचा दोष नाही. याच्यात आपल्यावर भारतावर जे ब्रिटिशांनी साम्राज्य केलं त्यावेळेपासून जे पोलीस अधिकाऱ्यांची दादागिरी होती तो परिणाम आजपर्यंत दिसतोय. पण तशी परिस्थिती आताच्या काळात नाही हे दाखवून देतात ते फुलारी साहेब. म्हणून त्यांचं आपण त्यांना 2दा मिळालं आणि 10ला मिळालं तरी सुद्धा मी एक सांगेन की जनतेचं प्रेम जे तुम्ही मिळवलंय ना हे त्याच्याही पेक्षा मोठं कायम ते आपल्याशी वाटतं. आणि पोलीस अधिकारी विशेषतः रिटायर्ड झाल्यानंतर जी गर्दी आता असते की नाही ती कधी नसते. पण ह्यांच्याकडे मीच म्हणतो आता कुठल्याही पक्षात चालू आहे काय विचारतो असं का जोडतात ते पुढारी यासारखं जोडतात. त्यामुळे आणि जास्त शंका घ्यावीची वाटते. डिजिटल मीडियामध्ये काही याच्यातही बघितलं जातं आणि त्याच्यानंतर दुसरी समिती होम सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याच्या DG, IB डायरेक्टर सगळे असतात, मिलिटरीशी असतात आणि असं ते करून फायनल नाव जेव्हा होतात सिलेक्ट तेव्हा एवढी चुकतात. त्याच्यातही शेवटी क्रायटेरिया ते हे बघतात की जो रिटायरमेंटला आला त्याला प्राधान्य. म्हणजे समजा माझं नाव झालं आणि मी त्याच्यात यंगेस्ट असेल आणि त्यांना चान्स द्यायचे असतील तर ते माझं नाव डिलीट करतील 5 वर्ष. बिकॉज ते म्हणतात की रिटायरमेंट ज्याचे त्याला पहिल्याच देऊ द्या. ते माझं सुदैव की त्यांना माझं नाव टिकलं त्याच्यात तरी सुद्धा. माझ्यासोबत त्या दोघांचं झालं त्या महिन्यात एक रिटायर होतं आणि 5-6 महिन्यांनी होतं असंही आहे. सो या क्रायटेरियामधून चाळणीहून जेव्हा तुमचं नाव येतं तर काही सुदैवाचा भाग असतो, बाकी आपल्या शुभेच्छांचा भाग असतो आणि काही आमच्या कर्तृत्वाचा असतो. एवढंच मी मानतो, बाकी काही नाही. माझ्या 33 वर्षात ज्यांनी मला सहकार्य केलं, माझी टीम ज्या कार्यालयात